जगदीश खरे नावाप्रमाणेच यांचं कामही पुण्याचं आहे। कारण जगदीश यांनी आतापर्यंत तलावामध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 1000हून अधिक जणांना जीवनदान दिले, तर 2000हून अधिक मृतदेहांची सन्मानपूर्वक विल्हेवाट लावली है। अभी तक 1994 से लेकर आज तक 1000 लोगों को जिंदा मैंने बचाया हूँ। यहीं पे और तैरना सीखा अच्छी तरह। और जैसे कि यहाँ जो बॉडी निकलती थी वो एकदम ही खराब निकलती थी। जो फायर ब्रिगेड वाले लोग रहते थे वो एकदम ही बेरहमी से निकालते थे उसको, कुत्ते के सामान जैसे फंदा मारना और खींचना इस टाइप का निकालते थे। वो पूरी चमड़े वमड़े निकल जाती थी। इतकंच नाही तर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना जगदीश यांनी जीवनाची नवी वाटही दाखवली है। एकदम ही माहौल उनका टेम्परेचर जो रहता है गुस्सा, वो ये रहता टेंशन उनको, काय को बचाया क्यों बचाया। फिर 2-4 दिन के बाद में खुद ही ठंडे हो जाते, वो शांत होके भैया अच्छा किया आपने बचाए। आज वो बहुत से लोग ऐसे है कि 10 साल के बाद में मिलेंगे या 5 साल के बाद नहीं मिलते तो ये भैया है इन्होंने मेरे को बचाए थे ऐसा बोलते हैं। जगदीश खरे हे नागपूरच्या गांधीसागर तलावाच्या परिसरात राहतात। त्यांच्या नावाची लिम्का बुकमध्येही नोंद झाली आहे। तलावात कुणी आत्महत्या केली तर महापालिकेचे कर्मचारी जगदीश यांनाच बोलवतात, त्यासाठी ते 1 रुपयाही घेत नाहीत। पण हेच पुण्याचं काम त्यांच्या घरच्यांना आवडलं नाही आणि त्यांना काही वर्षापूर्वीच घरातून काढून टाकलं। काय म्हणे तुझ्यामुळे म्हणे मुर्दे काढायला लागला म्हणे, आता तुम्ही इथं राहायचं नाही खाणे-पिणे। मग आम्हाला घराच्या बाहेर हकललं, जायचं तर जायचं कुठं। निंबू पाणीचं दुकान लावलं तर लोक म्हणायचं अरे ते पानं ते लाश काढली त्यांनी त्या जगदीश खरेनी, ते पहा कसा घाणेरडात लाश काढतो, ते हाताला स्किन लागते म्हणून कितीकच लोक आम्हाला त्रास द्यायला लागला। निंबू पाणी नाही प्यायचे, काही नाही। मात्र समाज आणि घरच्यांनी दिलेल्या वागणुकीमुळे दोघेही मागे हटले नाहीत, तर नव्या जिद्दीनं त्यांचं हे काम आजही सुरूच आहे। तसं तर कुठलंही दान करणं म्हणजे पुण्याचं काम मानलं जातं आणि त्यात जगदीश खरे हे तर जीवनदान देत आहेत लोकांना। आणि अजून एक गोष्ट जी समाजाला शिकवण म्हणून जगदीश खरे यांच्याकडनं कळते ती ही की जीवनदान देत असलेल्या जगदीश खरे यांच्याकडे श्रीमंती नसली, काहीही नसले तरी माणुसकी आहे, संवेदनशीलता आहे आणि दान करायला ह्याची जास्त गरज आहे। कॅमेरामन सुरेश डोनाडकरसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर।